नमस्कार. समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने खमंग आणि चवदार अशी साबुदाणा बटाट्याची चकली. ही साबुदाणा बटाट्याची चकली बनवत असताना आपण यामध्ये कसलाही तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे चकली वर्षभर आरामात टिकली जाते. तर अशा पद्धतीने साबुदाणा बटाट्याची चकली तळत असताना तेलामध्ये टाकल्याचबरोबर एकदम छान अशी फुलते. कुकरच्या एका शिट्टीमध्ये ही साबुदाणा बटाट्याची चकली आज आपण बनवलेली आहे. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे, त्यामुळे रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की बनवून पहा. खायला तर खूपच टेस्टी लागते, खुसखुशीत लागते आणि एकदम छान अशी तयार होते. तर पाहू शकता, चकली बनवत असताना आपण योग्य ते प्रमाण घेऊन ही चकली बनवलेली आहे, त्यामुळे चकली अजिबात बिघडणार नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात पहिले साबुदाणा बटाट्याची चकली बनवत असताना आपल्याला साबुदाणा हा मोजून घ्यायचा आहे. तर इथे मी अर्धा किलो इतका साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा 2 पाण्यानं स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. धुतल्यानंतर आपल्याला हे साबू रात्रभरासाठी भिजत ठेवायचा आहे. रात्रभरासाठी भिजत ठेवल्यामुळे साबुदाणा एकदम छान असा फुलला जातो. बोट बुडेल इतपतच पाणी टाकून हे साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. तर पाहू शकता, साबुदाणा भिजवून घेत असताना आपल्याला रात्रभरासाठी ते भिजत ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला हे साबुदाणा छान असा चकलीसाठी वापरायचा आहे. तर पाहू शकता, मस्त असा साबुदाणासुद्धा भिजलेला आहे. आता आपण हे साबुदाणा ठेवून देऊया आणि त्यामध्ये अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथे मी 1.25 किलो इतके बटाटे वापरलेले आहेत. आता हे बटाटे आपल्याला स्वच्छ असे धुवून कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी मी कुकरमध्ये छान असे धुवून स्वच्छ करून ते लावून घेतलेले आहे. कमीत कमी 4 शिट्ट्या कुकरच्या करायच्या आहेत. तर पाहू शकता, मस्त असे बटाटेसुद्धा उकडून झालेले आहेत. आता आपण त्याची साल काढून घेऊया. साल काढत असताना थंड झाल्यावरच त्याची साल काढून घ्यायची आहेत. तर ही रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे. अजिबात रेसिपी तुमची बिघडणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीने एक वेळेस साबुदाणा बटाट्याची चकली बनवली तर खूप टेस्टी आणि चवदारसुद्धा होते. बनवून पहा. तर अशा पद्धतीने मस्त असे आपण बटाट्याचे साल काढून बटाटे छान जरी शिजलेले असले तरी आपल्याला हे खिसून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी इथे मी मोठ्या जाड अशी खिसणी घेतलेली आहे. कढईमध्ये अशा पद्धतीने खिसणी ठेवून छान असे बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत. जर एखादा बटाटा जर निब्बर असेल तर ते सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने खिसून घ्यायचं आहे. तर मस्त असे बटाटे आपण खिसणीने खिसून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने खिसायचं आहे. जर त्यामध्ये एखादा बटाटा निब्बर लागला तर ते सोऱ्यामधून खाली पडत नाही, त्यासाठी आपल्याला बटाटा छान असा खिसूनच घ्यायचा आहे. आता बटाटा छान असा खिसून झालेला आहे. आता साबुदाणा आपण एकदम छान असा मोकळा करून घेऊया. तर अशा पद्धतीने साबुदाणा छान मोकळा करून घेणार आहे. तर पाहू शकता, मस्त असा साबुदाणा, अजिबात त्यामध्ये आपण गरम पाणी वगैरे केलेलं नाही. आता साबुदाणा हा आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा नाही. तर इथे साबुदाणा मी कुकरमध्ये छान असा शिजवून घेणार आहे. तर कुकरमध्ये आपल्याला हे साबुदाणा अगदी 1 ग्लास पाण्यामध्ये साबुदाणा छान असा शिजवायचा आहे. तर त्यासाठी मी कुकर गॅसवरती ठेवलेला आहे. त्या कुकर गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी जर जास्तीचं टाकायचं नाही तर पातळ होण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्याला पाणी योग्य ते प्रमाण घेऊनच टाकायचं आहे. तर इथे मी अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1 ग्लास पाणी वापरलेलं आहे. आता इथे पाणी छान पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला हे साबुदाणा टाकून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने साबुदाणा छान शिजल्यामुळे एकदम चकलीसुद्धा खूप छान फुलते, खुसखुशीत लागते. त्यामुळे अशा पद्धतीने साबुदाणा आपल्याला शिजवूनच घ्यायचा आहे. आता त्यामध्ये मी अगदी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. तर मीठ टाकून आता आपल्याला छान अशी उकळीसुद्धा आलेली आहे. तर साबुदाणा त्यामध्ये टाकायचा आहे. आता अशा पद्धतीने पूर्णपणे साबुदाणा मी त्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता हे साबुदाणा आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स करून घेतल्यानंतर तर अशा पद्धतीने आता आपल्याला हे साबुदाणा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे साबुदाणा एक कुकरची एकच शिट्टी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आता आपण साबुदाणा शिजवून घेणार आहोत. तर शिजवून घेत असताना गॅस मीडियम ठेवायचा, फुल ठेवायचा नाही, नाहीतर साबुदाणासुद्धा करपून जातं. त्यासाठी आपल्याला साबुदाणा शिजवून घेत असताना गॅसची मीडियमच ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने आता मी कुकरचं झाकण लावून घेते आणि साबुदाणा छान असा शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी कुकरची एकच शिट्टी करायची आहे, जास्त शिट्टी करायची नाही. एक शिट्टी झाली की गॅस लगेचच बंद करून घ्यायचा आणि मस्त असा साबुदाणा शिजला जातो. तर पाहू शकता, साबुदाणा एकदम छान असा फुललेला आहे.
अजिबात खाली चिटकलेला वगैरे नाही, एकदम छान असं झालेलं आहे. साबुदाणा आणि बटाटा आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे. त्यासाठी एक मोठी अशी परात घेतलेली आहे. त्यामध्ये बटाटा जो खिसणीने खिसून घेतलेला आहे ते टाकायचा आहे. तर त्यानंतर आपल्याला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे. साबुदाणा थोडासा गरम आहे, तेच तुम्ही तशा पद्धतीने टाकून घेणार आहे. आता आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी हिरवी मिरची वापरलेली आहे. आता हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. तर तुम्हाला त्यामध्ये जिरे वगैरे टाकत असाल तर तुम्ही जिरेसुद्धा टाकून घेऊ शकता. आता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. मीठ आपण साबुदाणा शिजत असताना टाकून घेतलेला आहे, त्यामुळे अगदी कमी मीठ टाकून घ्यायचं आहे. जर जास्तीचं मीठ टाकलं तर खरट होऊ शकतं, त्यामुळे अगदी व्यवस्थितच हे प्रमाण आपल्याला टाकायचं आहे. आता गरम असल्यामुळे मी इथे मॅशरने मॅश करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने एकदम परफेक्ट असं हे प्रमाण होतं, त्यामुळे चकलीसुद्धा खूप छान होते. हे तर पाहू शकता मस्त अशा पद्धतीने जर कुकरच्या एका शिट्टीमध्ये जर तुम्ही चकली बनवून घेतली तर तेलामध्ये टाकल्याबरोबर एकदम छान अशी फुलते आणि खायलासुद्धा खूप खुसखुशीत लागते. तर एक वेळेस अशा पद्धतीची चकली तुम्ही बनवून पहा, खूप छान अशी चकली होते. तर पाहू शकता मस्त असं परफेक्ट आपलं हे प्रमाण झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आता चकलीचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. आता आपण चकली बनवून घेऊया. तर चकली बनवण्यासाठी इथे मी गच्चीवरती जाणार आहे. गच्चीवरती चकली बनवून घेणार आहे. चकली गच्चीवरती बनवून घेतल्यामुळे एकदम 2 दिवसामध्ये कडकडीत छान अशी वाळली जाते. तर अशा पद्धतीने आता चकली बनवत असताना इथे मी सोऱ्याचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे जर सोऱ्या नसेल तर तुम्ही एखादे तेलाची बॅग असेल ते सुद्धा वापरू शकता. तर अशा पद्धतीने आता मस्त सोऱ्यामध्ये मी बॅटर भरून घेतलेलं आहे. आता मस्त असं आपल्याला चकली बनवून घ्यायची आहे. तर चकली एकदम छान अशी बनवता येते, अजिबात चकली बिघडत नाही. तर अशा पद्धतीने चकली बनवत असताना आपल्याला छान अशी फिरवून घ्यायची आहे. तर पाहू शकता मस्त अशी चकली छोट्या छोट्या साईजच्या आपण बनवून घेतलेले आहेत. जास्त मोठी पण नाही करायची आणि जास्त बारीक पण नाही, एकदम मस्त अशी मीडियम साईजची चकली बनवून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी सर्व चकल्या बनवून घेतलेल्या आहेत. तर पाहू शकता मस्त अशा चकल्या आपल्या झालेल्या आहेत. ह्या चकल्या 2 दिवसासाठी कडकडीत उन्हामध्ये आपल्याला वाळवून घ्यायच्या आहेत. जितकी आपली चकली वाळवून कडकडीत खणखणीत होते तितकी वर्षभर टिकल्या जाते. तर अशा पद्धतीने मस्त अशा चकल्या आपल्या तयार झालेल्या. तर अशा पद्धतीने मस्त अशा चकल्या आपल्या झालेल्या आहेत. आपण ही चकली तळून पाहूया. तर बघू शकता एकदम छान अशी चकली मजबूत झालेली आहे, कुठेसुद्धा ही तुटत नाही. तर त्यासाठी आपण आता तेलामध्ये तळून पाहूया. तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये छानपैकी तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये टाकल्याबरोबर चकली मस्त अशी फुलल्या जाते, एकदम मस्त दुप्पट अशी फुलते. तर पाहू शकता किती सुंदर अशा चकल्या झालेल्या आहेत. मग ही चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.